माझी वेळ आली आता रॅपलिंग करायची. थोडी भीती वाटते, करायचंच आहे. तर नमस्कार, मी गणेश डांगे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजची व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत रॅपलिंग. आणि मुंबईचा एक ग्रुप आहे जो हे सगळं ऑर्गनाईज करतो. तर हे लोकेशन असणार आहे लोणावळ्यामध्ये. तर आज आपण चिपळूणमध्ये ट्रेन आहे आपली, तर त्या ट्रेनने आपल्याला दादरला जायचं आहे. आणि आपला पिकअप पॉईंट असणार आहे दादर. दादरच्या स्टेशनच्या बाहेर त्यांची गाडी येते आणि तिथून आपण बसून डायरेक्ट लोकेशनवर ते घेऊन जातात. 2 ते 2.5 तासाचा आपला ट्रेक असणार आहे. आणि त्या ट्रेक नंतर आपल्याला रॅपलिंग करून परत आपल्या लोकेशनवर दादरला आपल्याला सोडणार. तर खूप मजा येणार आहे. खूप मी एक्सायटेड आहे हे करण्यासाठी, कारण मी फर्स्ट टाइम हे रॅपलिंग करतोय. तर बघूया, चला. फायनली आपण दादरला पोचलोय. दादर स्टेशनच्या बाहेर हा आहे आपला समोरचा पिकअप पॉइंट. रात्री 12:30च्या सुमारास ही गाडी आपल्याला पिकअप करण्यासाठी आली. आणि आम्ही दादरवरून लोणावळ्याला जाण्यास रवाना झालो. सकाळी 4च्या सुमारास आम्ही लोणावळ्याच्या एका हॉटेलमध्ये फ्रेश होण्यासाठी व नाश्ता करण्यासाठी थांबलो. गरमागरम आणि चविष्ट कांद्या पोह्यांचा आस्वाद आम्ही त्या हॉटेलमध्ये घेतला आणि तिथूनच आमचा पुढचा प्रवास चालू झाला. सकाळी 5:30 ते 6च्या सुमारास आम्ही त्या ठिकाणी पोचलो ज्या ठिकाणापासून आपला ट्रेक चालू होणार होता. सीक्रेट वॉटरफॉल रैपलिंग में स्वागत करता हूँ. 450 फीट, परफेक्ट 450 फीट. ठीक है. वाटर लेवल थोड़ी कम होगी लेकिन अच्छा है. ज़्यादा वाटर लेवल होगी तो ज़्यादा एंजॉय नहीं कर पाते, क्योंकि लास्ट 2 बैचेस हमने बहुत रिस्क में निकाले हैं. रिस्क मतलब बहुत ये हो जाता है, आप फंस जाते हो बहुत ज़्यादा. ठीक है. तो सीक्रेट वाटरफॉल नाम क्यों है, हमने खुद ये रास्ता किसी को पता नहीं था. हमने 1 हफ्ता लगाया इसके लिए. वो नीचे से दिखता है लेकिन वहाँ जाने का रास्ता किसी को पता नहीं था, तो 1 हफ्ता हम भटक रहे थे, तब जाके ये मिला. बारिश पे डिपेंडेंसी इसकी, लेकिन 450 है, बहुत बड़ी रैपलिंग है. बिगिनर्स कितने लोग हो यहाँ पे? ठीक है. जो इंस्ट्रक्शन दिए जाएंगे वो ध्यान से करना. सिंपल है, जिन्होंने रैपलिंग करी हुई है, सिंपल रिदम है, उसमें कोई ज़्यादा टेक्निक वगैरह बहुत लगती है, ऐसा कुछ नहीं है. ठीक है. यहाँ से स्टार्ट करेंगे. करीबन 1 से 1.5 घंटे की ट्रेक है. नॉर्मल ट्रेक है, थोड़ा सा एक 20 मिनट ऊपर चढ़ना है, बाद में पूरा फ्लैट है. ठीक है. तो 1.5 घंटे की ट्रेक है. उसके बाद 450 रैपलिंग है. 450 फीट है टोटल. हमें पहले लगा था 400 है, लेकिन हमने फिर से चेक किया तो वो 450 है. नीचे आने के बाद एक 20 मिनट्स में आप रास्ते पे लग जाते हो. फिर गाड़ी में बैठना है, फिर से 20 मिनट्स में
हम हमारे बेस पे जाएंगे, तो वो सीन है। और 11 बजे तक आप घर पहुंचोगे, थोड़ा ऊपर नीचे। तो मैं ये कहता हूँ कि मुंबई थोड़ा सा टाइम लगता है यहाँ से, ठीक है। पुणे हार्डली 1.5 घंटे में पहुँच जाते हैं। तो प्रेफरेबली मुंबई के पार्टिसिपेंट पहले उतर गए, पुणे के पार्टिसिपेंट पहले 4 उतर गए और लास्ट में 5 उतर गए। जाना तो एक ही टाइम पे है, तो बेटर है मुंबई के पार्टिसिपेंट आगे रहने दो और पुणे के पार्टिसिपेंट बाद में जाने दो, ठीक है। और रैपलिंग करने के बाद एक थोड़ा सा नीचे 5 मिनट नीचे आओगे तो बड़ा सा पेड़ है, वहाँ पे आप पानी में भी थोड़ा सा टाइम पास कर सकते हो और वहाँ पे बैठ सकते हो। तो उतरने के बाद तुरंत जहाँ फोटो वोटो खींच लिए तो बाद में नीचे भी आ सकते हो, ठीक है। सिंपल है। कुछ चीज़ें बताता हूँ। जाने वहाँ पे रैपलिंग पॉइंट पे जाने के लिए थोड़ा सा स्लीपी है, तो वहाँ पे पूरे रोप्स वगैरह लगे होंगे। तो सिंपल है, खुद की सेफ्टी खुद ध्यान रखना है। सिंपल, एक बंदा 10 लोगों पे ध्यान नहीं दे सकता। तो आपको फोटो खींचनी है वगैरह, तो व्यू पॉइंट है वहाँ पे फोटो खींचो, लेकिन इन बिटवीन जहाँ पे हम ध्यान नहीं दे सकते वहाँ पे थोड़ा सा ध्यान से रहना, क्योंकि स्लिप हो गया, दिक्कत हो सकती है। तो बेटर है खुद की सेफ्टी खुद रख लो अच्छे से, ठीक है। महाराष्ट्र रेंजर्स की बारे में बताता हूँ। गवर्नमेंट रजिस्टर्ड ग्रुप है, ठीक है। जितने भी यहाँ पे लोग हैं उनका सेंट्रल गवर्नमेंट से बेसिक और माउंटेनिंग कोर्स, एडवांस माउंटेनिंग कोर्स ये हो चुके हैं। डिजास्टर मैनेजमेंट हो चुका है, फर्स्ट एड कोर्स भी हो चुका है। जो भी नेसेसरी है यहाँ पे, जो भी नेसेसरी है इन केस ऑफ इमरजेंसी, वो सारी चीज़ें यहाँ पे सब लोगों ने की हुई है। ये सिर्फ बिजनेस के हिसाब से नहीं है, पैशन के हिसाब से भी की हुई चीज़ें, ठीक है। जो भी इक्विपमेंट्स आपको दिख रहे हैं, मैं ये क्यों बता रहा हूँ उसके बाद में बताऊँगा, क्योंकि ये चीज़ें आपको पता होनी चाहिए। ये सारी जो भी इक्विपमेंट्स आपको दिख रहे हैं, ऑल आर UIAA सर्टिफाइड, यूनाइटेड इंटरनेशनल अल्पाइन एसोसिएशन। ये ग्लोबली एक्सेप्टेड सर्टिफिकेशन है। ये क्यों बता रहा हूँ, क्योंकि इसी पे सेफ्टी कंसिडर होती है। हर एक का जो वेट कैपेसिटी है 27 किलो न्यूटन से लेकर 30 किलो न्यूटन के ऊपर है। इसका मतलब 3000 kg से ऊपर कैपेसिटी है। रोप की कैपेसिटी 3000 kg तक है। हमारा वेट इतना नहीं होता। मैक्सिमम 100 kg भी हो गया तो फॉलिंग कंडीशन में 4 टाइम्स बढ़ेगा वो, 400 kg, उससे ज़्यादा नहीं जाएगा। तो ये क्यों बता रहा हूँ, जिस भी ग्रुप से आप एडवेंचर एक्टिविटी के लिए जा रहे हो, आपको ये क्वेश्चन पूछने चाहिए उन्होंने कहाँ सर्टिफिकेशन किए हुए हैं, उनके जो इक्विपमेंट्स है वो सर्टिफाइड है या नहीं है। तो ये इंपॉर्टेंट चीज़ है, ठीक है। इसीलिए मैं बता रहा हूँ, ठीक है। 1 by 1 रैपलिंग का तो वहाँ पे बताया जाएगा, लेकिन रैपलिंग का एक चीज़ बताता हूँ, वहाँ पे आपको डेमो दिया जाएगा। जिनको भी ये 450 kg है, 450 फीट है, तो आपको अगेंस्ट ग्रेविटी रोप पुल करना है, जिन्होंने रैपलिंग करी हुई है उनको। लेकिन आप जब रैपलिंग पॉइंट पे जाओगे आपको लगेगा ये खींच ही नहीं जा रहा है, ये बहुत वेट है, क्योंकि वो गीला होगा रोप, उसका वेट डबल हो जाएगा, ठीक है। तो आपको उठाने में दिक्कत होगी। तो जितना नीचे, थोड़ा नीचे जाओगे तो दोनों पैरों के बीच में ले सकते हो रोप। दोनों पैरों के बीच में ले लिया, जनरल रैपलिंग ऐसे करते हैं, तो दोनों पैरों के बीच में रोप ले लिया, दोनों हाथों से ऊपर खींचो, तो दोनों हाथों की ताकत लगेगी, आप आसानी से नीचे चले जाओगे। ये जैसे कोकन कटा रैपलिंग होती है, तो पहला पैच मोर देन 700-800 फीट है, तो आप एक हाथ से नहीं उठा पाते हो। तो इसीलिए दोनों हाथ से, दोनों पैरों के बीच में ले लो और दोनों हाथों से खींच लो। सेफ्टी 100% है। आप रैपलिंग पॉइंट पे जाओगे तो हर जगह से आपको बांधा होगा, आप देखोगे कोई प्रोवाइड नहीं करता। आपको चेस्ट हार्नेस भी दी जाएगी। रैपलिंग करते समय आप उल्टा नहीं होना चाहिए ना, तो चेस्ट हार्नेस और ये लूप है, ये दोनों को इकट्ठा करके बांधा होगा। तो आप कितना भी ये करोगे तो आप वर्टिकल अपवर्ड ही रहोगे, ठीक है। बेसिक इन्फॉर्मेशन, मैं मेरा नाम बताऊंगा, कहाँ से हूँ बताऊंगा, हर एक को बताना है। प्रदीप, महाराष्ट्र रेंजर, तळेगाव दाभाडे। मिलन गायकवाड, महाराष्ट्र रेंजर पुणे। उज्ज्वल चौधरी, महाराष्ट्र रेंजर पुणे। सुनील येवले, महाराष्ट्र रेंजर तळेगाव। शुभम सह्याद्री सारखी पुणे। कैलास, महाराष्ट्र रेंजर मुंबई। अक्षय इंगोले, नागेश सावळकर, प्रिया मुंबई पवन, सुनीता मुंबई, नागेश मुंबई, तेजस मीरा रोड, वेदांत मुंबई, गणेश डांगे रत्नागिरी, अखिला डांगर, नैनिता मुंबई, जेम्स मुंबई, सुदर्शन बोराडे, तळेगाव दाभाडे, लीना बांगर, अरफान आंध्रा, नागार्जुन बांगर, मेघना बांगर, अनवय मुंबई, दिव्या मुंबई, योहान मुंबई, आकृती मुंबई, रौनक राजस्थान, सचिन दिल्ली, देवांश राजस्थान, पूजा कोलकाता, सुरेंद्र बैंगलोर, नरेंद्र बैंगलोर, रामप्रसाद बैंगलोर, संदीप बैंगलोर, प्रसाद मुंबई, मेहुल गुजरात, महादेव पुणे, अक्षय पुणे,
अरबाज शेख पनवेल. किसी का कोई क्वेश्चन है? क्वेश्चन हो तो अभी पूछ लो. इथं बोल्टिंग केलेलं आहे का झाडांना? होल्डिंग नहीं है यहाँ पे, लेकिन 3 एंकर पॉइंट है. 3 जगह पे दिया है, तो लोड डिस्ट्रीब्यूट होगा 3 जगह पे. होल्डिंग के लिए ड्रिल मशीन लाई है, लेकिन अभी टाइम जाएगा, इसीलिए ड्रिल मशीन नीचे रखी है. लेकिन 3 जगह पे एंकर पॉइंट है, तो लोड 3 जगह पे डिस्ट्रीब्यूट होगा. तो और उसका बैकअप भी है, तो उसका कोई इशू नहीं है. हा हलतोय बघा दगड. दगड हलतो ते. फायनली 1 तासाच्या नॉनस्टॉप ट्रेक नंतर आपल्याला धबधबा दिसलाय. अजून तिकडं जायचंय आपल्याला, इकडून वरून. इकडून असं वरून जाऊन आपल्याला तिकडे जायचंय. बाकी सगळी दमलेली मंडळी पाठीमागे आहे. आरामात. Be down only, yeah? Don't get up. Give me a hand. Okay. Stay here. Come. हात देऊ? नाही दादा, no problem. Thank you. इथून ना? हा, इथून वरती इथून जायला असणार. सावकाश. उजी अंदर. Che te libro da ricato, కష్టపడకూడదు. చెయ్యి సని చెయ్యి. ए! ఆగు అమ్మకిరా ఆగు. हात देऊ काय? आराम से, वो बहुत स्लिपरी है. हा. ए भाई
हे. तिला हात दे ना. चलेगा इट्स ओके. पहुंचना भी पड़ेगा. तर फायनली आपण टॉपला पोचलोय. एकदम तिथं आता नदी दिसते, तिकडून आपण वर चालत आलोय. जवळजवळ 2 ते 2.5 तास आपण चालत आलोय वरती. तर अजून पुढं जरासं राहिलंय. ही कारवीची झाड आहेत, कारवीची. आपण जर जंगलात वगैरे भटकलो आणि आपल्याला जर रात्रीचा प्रकाश वगैरे पाहिजे असेल तर आपण ही कारवीची जी झाड आहे ती आपण पेटवू शकतो. आणि ही टिकायला भरपूर असतात आणि एकदा झाड लावला तर ती भरपूर टिकतात. त्यामुळे ह्याचा जास्त वापर करतात लोक. ही सगळी कारवीची झाड आहे तिकडे. या झाडाच्या आतमध्ये एक स्पंज सारखं असतं, ते पेटायला मदत करतं. ही झाडं बघा बाजूने. मला आंबोळा अडकला कुठं झाडाला. जंगलातून जाणारी वाट लागली आता आपल्याला. पूर्ण जंगल आहे बाजूला. आणि ही आकृती, हिचं नाव मी आकृती जीवधन म्हणून टाकले. आणि मी ह्याचं नाव गोप्रो म्हणून टाकलं कारण ह्याच्याकडे गोप्रो आहे. 2 वर्षापूर्वी आम्ही जीवधन फोर्ट केला होता. तर त्या ट्रेकचं लीडिंग हे आकृतीनं केलं होतं आणि खूप मजा आली होती त्यावेळेला. धुकं माहिती किती होती. अरे एक नंबर धुकं होतं, म्हणजे समोरचं असं दिसत नव्हतं, एवढं धुकं होतं त्यावेळेला. इथे आता आपलं फर्स्ट म्हणजे माझं तरी फर्स्ट ट्रॅव्हलिंगचा सेम इयर. सेम दोघं आपण पडू. जो होगा देखा जाएगा. माझं पण पहिलंच रॅपलिंग आहे. बघूया, अनुभव तरी घेऊया. 450 फूट म्हणजे 150 मीटर एवढं अंतर आहे. नाही नाही कोण गेलं, पुढं कोण नाही गेलं नाही कोण गेलं. चलो चलो, प्लान है कैंसिल, प्लान बी.
चला चला खाली उतरा चला चलो 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 थोडे गेले थोडे एक जण घेऊन गेले चला सच में नहीं जाए इधर से जाना है ना अरे लीड वाले अपने पास है. प्लॅन बी कॅन्सल, प्लॅन सी. 2 वाटा चुकलोय आम्ही. आता 3ऱ्या वाटेला, नाहीतर मग वाटेला घरी जायचं आता. अरे मेरे को पकड़ना तो वो छोड़ना फायनली जागेवर पोहोचलोय आपण. इथून आपल्याला रॅपलिंग करायचं आहे खाली 450 फूट म्हणजे 150 मीटर. निवांत बघायचं नाही, यायला लागते. महाराष्ट्र ट्रॅक्टर नाद करायचा नाही, घरात बसायचं नाही, यायला लागते. या मुंबईकडे या. माझी वेळ आली आता रॅपलिंग करायची. थोडी भीती वाटते पण ठीक आहे, करायचंच आहे. ऐश्वर्यासाठी म्हणतो काय? हा चालू झालं. हाय 1 2 3 4 गणेश गणेश भाऊ आता रॅपलिंग करत आहे. करा हा सरळ हात. हा बॉडी वेट मागे. हा पुल कर. थांबे येऊ. हा करा पुल. तो टाइम तुम्हाला नाही थांब म्हणत, तुम्ही करा. दोन्ही पायात असं अंतर ठेवा असं आणि पुल करा रोप. हा दोन्ही पायात अंतर ठेवा. एक पाय मागे ना. हा कमरेची हात ठेवायचा. रशी झाली तिकडे नाही, तिकडे नाही, राईटला या, राईटला. हा मागे जावा ना पहिलं. बॉडी वेट कमरेवरती द्या. इथे आहे ना पूर्ण वेट द्या असं. हा, जावा असं मागे. लिन बॅक व्हा थोडं. हा बरोबर. पायांमध्ये अंतर ठेवा. पायांमध्ये अंतर. राईटला आहे. राईटला आहे, राईटला. राईटला आहे, राईटला. ओके. हा दोन्ही पायावर अंतर. हा बरोबर. पाय खाली टाका. थोडा पाय खाली. हा दुसरा पाय. बघा अजून जय शिवराय.
हा रशी अडकली काय? हा रोप काय माझा नाही. जय श्रीराम. Ah. Ay ग. दम लागला भाई, दम लागला. हा हा पोचत आलोय. हाय ग जराच राहिलंय. जय श्रीराम. जय श्रीराम.
दम लागतोय. वेट वेट. आवडे. वेट वेट. क्या कर रहे हो? आडवा काढ बाई, आडवा काढ. पाठी पडायला झालं. खाली बस आणि उठ. नाही अजून हे नाही झाली, फेल नाही झाली. उठ ना उठ ना. वेट. पोचलो. येस येस. अरे एक नंबर. नका तिकडं. मौत को छू के टक से वापस आ गया मैं. मौत को छू के टक से वापस आ गया. तिला काही चक्कर आली? कोणाला? लाल नाही ना. व्हिडिओ चालू आहे ना, बघा जरा. दिसत नाही. नाही पूर्ण स्क्रीन ब्लॅक झाली. हा चालेल. मला पाठवतो व्हिडिओ. पाठवतो ना.
एवढा मोठा नको, हम्म. 30 सेकंदाचा. हे चल ना बोल. 31 सेकंदाचा पाठवा फक्त. ओके नक्की. ते हार्नेस काढून द्या फक्त. ठीक आहे. ते नाही ते खाली काढायचे, ते घेऊन जायचे तुम्हाला. ओके. हे पाणी दे रे. आह! हे माझं झालं काय चांगलं? चांगलं झालं का माझं? एक नंबर. थँक्यू. इथे निकाला व्हिडिओ दे दे मुझको. GoPro बंद कर. लेट्स फकिंग गो. दिगा ऊपर. ए पानी पानी पानी. तर हे रॅपलिंग मी पूर्ण केलं आहे आणि तुम्हाला हे 150 मीटरचं माझं रॅपलिंग वरून येताना वगैरे काय तुमच्या मनात वगैरे असेल तर ते नक्की मला सांगा. आवडलं असेल तर नक्की लाईक करा. चला आता परतीच्या मार्गाला लागलो आहे. चलो. भाई व्हायरल तू. भाई तुला पडताना एकदा बघायचं. इधर से जाएंगे. मेरे को लगा कोई एक सक्सेसफुली गया. अभी रिस्क नाही. हेल्मेट ब्लॉगिंग. आकृति को एक अच्छा स्पॉट ढूंढो उधर बैठने का. इधर ही बैठ गए. मैं तो अलग ही वाइट वाइट. दोघं पण सदम्यात आहेत.
करवंदाची काटे थांब 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 बॅग अडली. हा चल. हो जुक्क्या होय काटेत. जरा पुढे चालत आल्यावर गाव लागलंय आपल्याला. तर फायनली आपलं रॅपलिंग आणि ट्रेक दोन्ही पण इथं संपलेलं आहे. खूप छान वाटला आजचा दिवस. रॅपलिंगला पण मजा आली. फर्स्ट टाइम केलं लाईफमधलं. अनुभव पण आला, शिकायला पण मिळालं. ट्रेकिंग पण झाली. खूप चांगला सुंदर असा निसर्ग पण बघायला मिळाला. मजा आली आज. आणि तुम्हाला पण हे सगळं कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गाडी आली आमची, पाठीमागे गाडी आहे.